गणपती बाप्पा मोरया पोस्ट करायचा असा उशीर झाला का नाही तसा यावर्षी पण गणपतीच्या डेकोरेशनला उशीर झालेला. उद्या गणपती येणार होता आणि आपला अजून डेकोरेशन तयार झाली नव्हती. मग पहिला काय जाऊन काट्या घेऊन आलो, नंतर बाइंडिंग तर घेतली. मग आता घरात आलो, वाजलेलं 4. म्हटलं टेबल लावून घेतलं, टेबल बांधून झालं. मग संस्कारला म्हटलं जरा घराकडे ये. मग संस्कार बघा आता काय काट्या तोडायला लागला डावऱ्या हातानं. मग टेबल बांधून झालं, मग आता काट्या बांधून घ्यायच्या म्हटलं. मग काट्या बांधून काय स्ट्रक्चर उभा केलं. पण नंतर आठवलं आपल्याकडे साहित्यच नाही. मग साहित्य आणायसाठी गांधीनगरला गेलो. आता उद्या गणपतीचं आगमन सोहळा, रात्री वाजले 9 आणि 10 वाजलं आम्हाला यायला घरात, तरी आम्ही अजून गणपतीची सुरुवात करायची होती. मग काय म्हणलं, गणपती साहित्य काढायला घेतलं. पण नंतर आपल्याला आठवलं आपल्याकडे स्टापलर नाही, पिनामार. मग म्हटलं बास, मग रात्री झोपून टाकलं. सकाळी 7:30ला उठून पुन्हा गणपती डेकोरेशनला चालू केलं. आज गणपती येणार आहे आणि आम्ही आज डेकोरेशन करायला. हे बघा आमची तयारी. मग फार्म बांधून घेतलं. नंतर म्हटलं आता फार्म बांधून झाल्यात, मग आता सगळ्या स्ट्रक्चरला फुलं लावून घेतली. फुलं लावून झालीत. मग आता आपला मेन इश्यू होता आपला बाप्पाचं, म्हणजे डेकोरेशनची शोभा वाढवणारे महाराजा नावाची पाटी. मग डेकोरेशनला नावाची पाटी बांधून घेतली. आता डेकोरेशन आपण फक्त 7:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 3 तासात केले. डेकोरेशन कसं झालं हे बघून सांगायला लागते. मग काय बाप्पा येणार म्हटलं, बाप्पा बसणार, बाप्पा विराजमान होणार. तिथं आपण आपल्या तयार करून घेतली, हळदी कुंकू वाहिलं. मग आता म्हटलं गणपती आणायला जायला लागते. मग आता आपल्याला जसा व्हिडिओ पोस्ट करायला उशीर झाला का नाही, तसा डेकोरेशनला पण उशीर झालेला. मग तयारी पूर्ण झाली. आता स्ट्रक्चर फक्त कसं वाटतंय आणि डेकोरेशन कसं वाटतंय ते बघून घ्या. आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ, बाप्पाला आपण आणायला गेलो, गणपती बाप्पा आपल्या घरात आलेत, विराजमान झालेत आणि सेटअपमध्ये बसवले, डेकोरेशन केलेल्या देखाव्यामध्ये बसवले बाप्पा कसं दिसतात ते बघायला लागते बरं का पुढल्या व्हिडिओमध्ये.